हिंगोलीच्या औंढा नागनाथ शहरामध्ये उद्धव गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रा दाखल झाली। यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत सुषमा अंधारे यांचा भव्य सत्कार केलाय। यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विनायक भिसे, माजी आमदार संतोष टारफे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 9 फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे। हा वाढदिवस मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला। वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील अंत्योदय शिधापत्रिका असणाऱ्या गरीब महिलांना वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत साडी वाटप करण्यात आले। दहिसर केतकीपाडा परिसरात शेकडो गरीब महिलांना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या माध्यमातून मोफत साडी वाटप करण्यात आले। उद्धव यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। आपण कोकण दौरा करतोय, आपल्याला पाहायचं होतं की आपला परिवार आपल्या सोबत आहे की नाही, आणि आपल्याला खात्री आहे 2 चक्रीवादळ महाराष्ट्रावर आपटलेत, पण 4 दिवसात आपल्याला दिसलं की हे भगवं वादळ दिल्लीच्या तख्तावर धडकणार आणि हुकुमशाही मोडणार। स्थानिक पातळीवर अनेक जण सोबत आहेत। भाजपाचे लोक शिवसेनेत येत आहेत। तुम्ही सर्व आता हुशार आहात। मन की बात वेगळी आणि जन की बात वेगळी, असं उद्धव म्हणाले। केंद्र सरकारने मागील 10 वर्षात केलेल्या भरीव कामांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपाने गाव चलो अभियान सुरू केले। भाजपा आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईतील गावठाणवाड्या विभाग आणि वस्त्यांमध्ये जात गाव चलो अभियान राबवण्यात आले। यावेळी व्यापारी, दुकानदार, प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थांची भेट घेत विविध योजनांची जनजागृती करण्यात आली। काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना खासदार होण्यासाठी थेट चॅलेंज दिलं होतं। त्यानंतर आता शिरूर लोकसभा मतदारसंघात पूर्ण पवार कुटुंब कामाला लागले। अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात येत असणाऱ्या हडपसर विधानसभा मतदारसंघात दौरा करत मोर्चे बांधणीला सुरुवात केली। पार्थ पवार यांच्या भेटीगाठीनंतर आता शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याही ऍक्टिव्ह मोडमध्ये आल्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टर्सची खाडाखोड केल्याप्रकरणी कुणाल राऊत यांना नागपूर पोलिसांनी अटक केली होती। असंच प्रकरण अकोल्यातही झाले। मोदींच्या फोटोची कोणतीही छेड न करता मोदी यांच्या नावावर आक्षेप घेत अकोला युवक काँग्रेसने अकोला जिल्हा परिषद जवळ लावण्यात आलेल्या मोदींच्या पोस्टरवरील मोदी शब्दावर भारत नावाचा स्टिकर लावलाय। देशातलं सरकार आता भारत सरकार असून मोदी सरकार नव्हे, अशा तीव्र शब्दात आंदोलकांनी मोदींविरोधात नारेबाजी केली। मराठा आरक्षणाविरोधातल्या याचिकेवर सुनावणी याचिकेत सुधारणा करा, उच्च न्यायालयाने हे आदेश दिलेले आहेत। ओबीसींकडून आरक्षणाच्या मसुद्यावर विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली। मराठा आरक्षणासाठी स्वतंत्र अधिवेशनाची गरज नाही, असं स्पष्ट मत अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केले। अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। केजरीवाल यांचा पीएस वैभव आणि खासदार एनडी गुप्ता यांच्यासह अनेक आप नेत्यांच्या घरावर ईडीने छापेमारी केल्याची माहिती समोर आली। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून आप नेत्यांच्या घरावर छापेमारी केली जात असल्याची माहिती मिळते। दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या बड्या नेत्यांच्या घरावर ईडीने छापे टाकलेत। मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघांवर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं विशेष लक्ष आहे। मुंबईतल्या 6ही लोकसभा मतदारसंघांचं सर्वेक्षण होत आहे। पदाधिकाऱ्यांना अंतर्गत सर्वेक्षणासाठी दिल्लीवरून फोन केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। केंद्रीय मंत्र्यांना मुंबईतून लोकसभेच्या मैदानात उतरवणार का, याचाही आढावा घेतला जातोय। माजी गृहमंत्री स्वर्गीय आर पाटील यांची सुपुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे युवा नेते रोहित
पाटील यांची सांगलीमध्ये कर्तव्य यात्रा सुरू झालेली आहे.